या पद्धतीचा आपण त्याला सराव देतो रोज। हा नर घोडा आहे, याचं नाव राजरतन आहे आणि राजकारण घराणं आहे, त्यामुळेच ही आवड आहे असं म्हणावं लागेल। कारण लोक काय करतात आजकाल असा ट्रेंड आलाय की घोडा महाग म्हणजे खूप चांगला, असं काही नाहीये। पुढे मी 1-2 वर्षामध्ये जे शो करायला लागलो, या 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 12 ते 13 शो जिंकलो। आणि मी घोडा घेतला तर साहजिक आहे, हसणारे हसले, विरोधक असतील, कोण दुसरे असतील, हसणारे हसतात, बोलतात अरे याला घोड्याचा नाद आहे, हे काय करणार आहे। शेतीला आणि मातीला कधी सोडू नका, एवढंच माझं सगळ्या तरुणांना सांगणं आहे। मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा। नमस्कार मित्रांनो, मी आलोय रहाटणी काळेवाडी पुणे येथे। आता गुंजरतोय ती आहे घोडी, ही सुंदर घोडी आहे। तर ह्या घोड्यांचं फार्मिंग केलं आहे, त्याला स्टड फार्मिंग म्हणतात। तर या स्टड फार्मिंग विषयी माहिती घेऊया आणि जाणूया बरंच काही या स्टड फार्मिंग करणाऱ्या एका तरुणाकडून। चला मग या। घोडा हा सर्वज्ञात असलेला पाळीव प्राणी। प्राचीन काळापासून वाहतुकीसाठी याचा उपयोग केला जातो। घोड्यांचा लढाईत किती वापर झाला हे आपणाला इतिहासात शिकवले गेले आहे। अशा घोड्यांचा सांभाळ स्टड फार्ममध्ये केला जातो। नाही ना निराली, चल का घोड्यांना पाणी अत्यावश्यक आहे। दिवसात आम्ही 2 ते 3 वेळाला पाणी दाखवतो। उन्हाळ्यात 4 टाइम तर दाखवायला लागतं पाणी, आणि पाणी खूप गरजेचं आहे घोड्यांसाठी। आता आम्ही यांना बसण्यासाठी माती टाकलेली आहे, याच्यात सी सँड, जे समुद्राच्या किनारे असते ना माती, ती टाकलेली आहे। अगदी मऊ असते ती माती, बसण्यासाठी वगैरे एकदम सॉफ्ट असते ती, त्रास होत नाही त्यांना, बसताना झोपायला त्रास वगैरे होत नाही। घोड्याच्यानी फ्री फील करतात एकदम। आत्ताच्या काळात लग्नापुरता मर्यादित झालेला हा पाळीव प्राणी काही जण हौशीपणासाठी, रायडिंगसाठी, ब्रीडिंगसाठी, तर काही जण सौंदर्य स्पर्धेत अर्थात शोसाठी सांभाळतात। हे आहे घोड्याचं खाद्य, हे आम्ही दिवसातून 3 वेळा देतो। यामध्ये मिक्स आहे, गोळीपेंड आहे, मका आहे, ओट्स आहेत, जव आहे आणि सूर्यफुलाचे बी आहेत, असे वेरियस प्रकारच्या ह्याच्यात मिक्स असतं, त्याचे गोळीपेंड वगैरे बनवली जाते। हे फीड चला आपण टाकूया घोड्यांना। चल मोरनी, चल काम काम काम, चल। घोडा त्याच्या चालीसाठी, वफादारीसाठी आणि आज्ञाधारकपणासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचा डौल औरच असतो। आम्ही राजदादा तापकीर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टड फार्म चालवतो। ही शो विनर आहे, ही विविध ठिकाणी शो जिंकलेली घोडी। स्पर्धेत काय काय बघितलं जातं? स्पर्धेमध्ये घोडीचे कान, कलर, घोडीचा देखणापणा, परत घोडीची क्वालिटी, घोडीची चमक, हे सर्व पाहिलं जातं। घोडीची चाल, घोडीचे पाय कसे आहेत, काय कसे आहे घोडीचं,
हे सगळं पाहिलं जातं शोमध्ये. हे स्टड फार्मिंग आहे. घोड्यांना एक विशिष्ट प्रकारची मेहनत दिली जाते. पाहूया ती. नर घोड्याला स्टॅलियन म्हणतात, तर मादी घोड्याला मेयर म्हणतात. हे आहेत या स्टड फार्मिंगचे सर्वेसर्वा. नमस्कार, मी राज तापकीर. हा हे जे आता तुम्ही बघितलं आमच्या आर्टिस्टेड फार्मचे सगळ्या मेअर्स होत्या, ज्या ब्रूड मेअर्स आहेत. यांना आता आपण लंजिंग दिली. लंजिंग म्हणजे यांना थोडं फ्रेश होण्यासाठी एक आपण रोजच संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी सोडत असतो. ज्यांचं पॅडक आहे आता त्यांचे व्यायाम झाला आहे थोडा, अजून आता परत थोड्या वेळाने परत हे मस्ती करते, थोडा जरा रेस्ट घेऊन. आता ह्या सगळ्या ब्रूड मेअर्स आहेत, सगळ्या प्रेग्नेंट आहेत आता. ही आमची अबलक घोडी आहे. ही फुलमाल म्हणून एक लाईन असते घोड्यांमध्ये, त्या लाईनची घोडी आहे. ही आता प्रेग्नेंट आहे. हिच्यात विशिष्ट अशी काहीतरी थोडी मार्किंग आहे. तुम्ही जर हा जर डॉल्फिन बघितला, हा जो डॉल्फिन मासा आहे जो जसा समुद्रात असा वरती उडी मारतो, असं त्यात थोडी जरा अँटिक आहे. ही माझी आवडती आहे. ह्या अबलक कलरमध्ये ही जी मार्किंग आहे ही रेअर मार्किंग असते. ही कदाचित कुणाकडे तरी असते, काहीतरी वेगळी मार्किंग असते. काही घोड्यांवर काहीतरी वेगळं निसर्गाचं चित्र येतं अबलक त्या मार्किंगमध्ये. हे काय देवाने केलेलं आहे, ह्यात काय आपलं काय वेगळं काय गॉड्स गिफ्ट आहे ते. ही मार्किंग थोडी अँटिक आहे तिची. हे तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही. मला नाही वाटत की आजपर्यंत कुठल्या घोड्यावरती एवढी शार्पनेसची मार्किंग आहे. ह्याचा डोळा आहे माशाचा आहे, त्याचं तोंड, ह्याने खालून उडी मारली आहे, त्याच्या मागचे ते एकदम प्रॉपर मार्किंग आहे ह्याची. आता जे तुम्ही बघितलं हा यांचा सराव असतो. घोडा या ठिकाणी पळवला जातो थोडा वेळ. असा तुम्ही आता बघता हा जसा मस्ती करतोय, तर इथं सोडल्यानंतर घोडा हा फ्रेश मूड मध्ये असतो. यांचा व्यायाम होतो. तुम्ही बघू शकता आता व्यायामासाठी घोड्यांना पळवलं जातं. कारण आता तुम्ही बघता आपल्या इथं जे आहे तो शहरी भाग आहे. शहरी भागात घोड्यांना रोजची रायडिंग दिली जायचं थोडं जरा कमी आहे. तर या ठिकाणी या पद्धतीचा आपण त्यांना सराव देतो रोज. हा नर घोडा आहे, याचं नाव राजरतन आहे. भेटूया अशा संवेदनाशील प्राणी असलेल्या घोड्यांचे स्टड फार्मिंग उभा करणाऱ्या राज तापकीर यांना. मित्रांनो, मी
आता स्टड फार्म मध्ये उभा आहे. माझ्यासोबत आहेत राजभाऊ तापकीर. विचारूया त्यांना हे फार्मिंग करण्यामागं काय उद्देश आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. मला सांगा आत्ता काय सुरू आहे. आता आपली स्टड फार्म आहे इथं. बऱ्याच वर्षापासून घोड्यांचा मला खूप आवड होती. तर वडिलांनी एक घोडी घेतली होती. तर तिथून पुढे जो घोड्यांचा शौक गेला वाढत गेल्यानंतर काही घोडे माझे शोमध्ये देखील जिंकले. मग त्यानंतर तो शौक अजून वाढत गेला. आता घोड्यांची ब्रीडिंग होती माझ्याकडे आणि शोसाठी घोडे जास्त वापरले जातात. बरं, तुम्ही सांगताय घोड्याचा छंद होता. पण मला सांगा तुमचं घराणं आहे राजकारणातील, नक्की काय काय आणि राजकारणातील घराणा असून हा छंद कसा काय. घराणं राजकारणातलं आहे, पण कसं आहे राजकारणाच्या पलीकडे काहीतरी पाहिजे. मग थोडा एक मन वळायला काहीतरी एक आवड म्हणून आपल्याला जनावरांचं मला खूप खूप आवड आहे. जनावरांची बैल असतील, गाया असतील, म्हशी असतील, प्रत्येक सगळी जनावरं माझ्याकडे आहे. तुम्ही आता बघितलं असेल माझ्या इथं आले त्यावेळेस. आणि राजकारण घराणं आहे त्यामुळेच ही आवड आहे असं म्हणावं लागेल. कारण आम्ही ज्यांना मानतो, ज्यांच्यामुळे आज आम्ही राजकारणात आहे, हे आमचे विलासरावजी देशमुख साहेब यांच्याकडे देखील घोडे होते, घोडे आहेत. आता त्यांचे चिरंजीव धीरज भैया देशमुख जे आमदार आहेत ते आत्ता घोडे सगळे सांभाळतात. आणि त्यांच्या पाठोपाठच त्यांचं एक बघून मला स्वतः अट्रॅक्शन व्हायचं आणि आपण पण कधीतरी एक घोडा ठेवला पाहिजे ही आवड मला त्यांच्या साहेबांकडनं, देशमुख साहेबांच्या जे फोटोज बघायचो ज्यावेळेस ते त्यांची ती एक आवड बघायचं, तर ती आपोआप ते माझे गुरुच म्हणायचे राजकारणात. तर तिथून पुढे ती आम्हाला आवड वाढत गेली. राजकारणातले आता बरेचसे जण आहेत आपले, रणजित अण्णा पवार असतील, डबल CM मोहिते पाटील असतील, धीरज भैया असतील, मानसिंग दादा असतील, बरेच जण आपल्या महाराष्ट्रातले आहेत ज्यांच्याकडे आता घोड्यांची आवड आहे. आपले चिंचवड विधानसभेचे जे आपले इथले आमदार आहेत, आमच्या इथले लक्ष्मणभाऊ जगताप झाले, महेशदादा लांडगे झाले पिंपरी चिंचवडचे, आपल्याच भोसरी विधानसभेचे आमदार, राजकीय बरेचसे नेते आहेत ज्यांची घोड्यांमध्ये खूप क्रेज आहे, त्यांना आवड आहे आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीने घोड्यांचा सांभाळ करून एक देखरेख चांगली करतात, शौक पूर्ण करतात सगळे. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही पहिला घोडा घेतला त्यावेळेस घरच्यांची रिॲक्शन काय होती. कारण घोड्यातलं तुम्हाला काय म्हणजे माहिती नव्हतं पहिल्यांदा. त्यावेळेस पहिला घोडा तुम्ही कसा आणला आणि त्याची विषयी माहिती कशी मिळवली. पहिला घोडा म्हणजे मी लहान होतो आणि मी आधी हॉस्टेलला असायचो. वडील आमचे केंद्रीय मंत्रीपद होतं वडिलांना. त्यावेळेस आमच्याकडं गाडा होता, बैलगाडा जो होता, बैलाची शर्यत होती. त्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस आणि एक घोड्या त्या बैलांपुढे पळणारी घोडी ती बारीक घोडी असते, एक तुम्ही बघितलं असेल, ती आपली भारताची जास्त आपल्याकडे चालती महाराष्ट्रात, खेचर जसं त्यांना म्हणता येतं, ती घोडी होती. तर मी वडिलांना सहज म्हणलो की, आणि मी हॉस्टेलला थोरो ब्रीड जे आहेत म्हणजे इंग्लिश ब्रीड आहे थोरो, त्याच्यावरती मी जास्त रायडिंग करायचो. तर वडिलांना मी सहज बोललो होतो की मला एक घोडी घ्यायची आहे रायडिंगसाठी. तर एक अबलग घोडी घेतली होती त्यांनी, त्याचं नाव लक्ष्मी होतं. मग त्यानंतर मग मोठ्या घोड्यांचा शौक लागला, ती घोडी एक्सपायर झाली. त्यानंतर मग परत एक घेतली. मग असं थोडा तो शौक आज हळूहळू वाढत गेला. तो आज शौक आता तुमच्यासमोर एक 6-7 वर्षापूर्वी जो मी घोडा पाळायला चालू केलं होतं की एका बारक्या घोड्यापासून, की ते आज माझ्याकडे आता भरपूर घोडे झाले. मी तर मीन्स प्रयत्न करत गेलो. त्या प्रश्नाकडे येणार आहे. राजजी, तुम्ही सांगता पहिल्या घोड्यापासून सुरुवात केली, आज तुमच्याकडे किती घोडे आहेत. आज आहेत 10-12 घोडे आहेत तिथे. आता तुम्ही बघितलं तर सगळ्या माझ्या मेर्स आहेत. माझी इथं ब्रीडिंग होती मेन म्हणजे विशेषतः म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीचे घोडे आहेत. आता त्यांची ब्रीडिंग या ठिकाणी होती. आणि शोज मध्ये पण आत्ता देखील मला बरेचसे जण मला असे बोलले आमच्या घोड्याच्या फील्ड मधले की राष्ट्र लक खूप चांगलं आहे. म्हणलं का, तर लक ह्याच्याने चांगलं आहे की खूप वर्ष ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी देखील जेवढे प्राइजेस जिंकले नाहीत आजपर्यंत, म्हणजे घोड्यांचा शो होतो तेवढे मी 1-2 वर्षामध्ये जे शो करायला लागलो, या 2 वर्षामध्ये मी जवळजवळ 12 ते 13 शो जिंकलो. आणि 12 ते 13 ट्रॉफीज. आणि ज्यांनी एक 15-20 वर्ष जे या फील्डमध्ये आहेत त्यांनी एवढे वर्ष घालवले तरी यांनी कधीही शो जिंकला नाही. तर ते आमचे गुरुच आहेत सगळे. पण त्यांचं सांगणं दरवेळेस मला एक असतंय की तुझं लक चांगलं आहे, तू खूप कष्ट घेतो, त्यामुळे ह्याचं फळ काहीतरी देऊ देतात. तुमच्या स्टड फार्म मध्ये कुठल्या जातीचे घोडे आहेत. माझ्याकडे फक्त मारवाड घोडे आहेत, मारवाड जातीचे घोडे आहेत. आता
सगळे मारवाडच आहेत. त्याचं प्रमुख वैशिष्ट्य काय सांगाल की हे वैशिष्ट्य आहे मारवाडी घोड्यांचं? मारवाडी घोड्यांचा आता हा जर तुम्ही बघितला, हा माझा एक बच्चा आता 13 महिन्याचा झालाय. ह्याच्या वडिलांचं नाव दिलबाग म्हणून ह्याच्या फादरचं नाव आहे. दिलबाग मारवाड ब्रीड मधला एक चांगला टॉपचा प्रोड्युसर घोडा मानला जातो. त्याचा हा बच्चा आहे. हा पण त्याचाच आहे दुसरा एक. दोन जे माझ्याकडे आता आहे तिथे. तर ह्यांचे तुम्ही कान जर बघितलं तर त्यांच्या कानाचे स्पेसिफिकेशन थोडे वेगळे दिसतील तुम्हाला. मारवाड, सिंधी आणि काठेवाडी ह्या घोड्यांमध्ये तुम्हाला मारवाड घोड्यांचं स्पेसिफिकेशन लगेच जाणून येईल. त्यांचा फेस प्रोफाईल जर तुम्ही बघितले, त्यांचा फेस स्लिम दिसेल तुम्हाला. त्यांचे कान बघा, त्यांची जी नेक आहे ती नेक मोठी असते, त्यांची लेंथ मोठी असते. यात बरेचसे असे कट पॉइंट्स असतात. लेंथ, नेक, कान, फेस ह्यावरून मारवाड घोडा ओळखला जातो. तुम्ही सांगताय की मारवाडी घोड्यात हे वैशिष्ट्य आहे. पण एखादा घोडा घ्यायचा असेल नवीन, तर तुम्ही काय काय गोष्टी पाहता की हा घोडा आपण घेतला म्हणजे ह्या गोष्टी असल्या तर तो चांगला? तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी बरोबर विचारायला आहे. कारण मला माहिती आहे की बरेचसे सबस्क्रायबर, जे आमच्या मित्रांनी एकदा माझी बाईट घेतली होती, त्यांनी मला हा प्रश्न विचारला होता आणि खूप जणांची हेल्प झाली. मेन म्हणजे मारवाडी घोडा घेताना तुम्ही फक्त त्याचे फीचर्स बघा, माझं हे मत आहे. कारण लोक काय करतात, आजकाल असा ट्रेंड आलाय की घोडा महाग म्हणजे खूप चांगला. असं काही नाहीये. मला चांगला माहिती आहे, आमचे मेहुणे शुभम चंद्रकांत नखाते म्हणून, त्यांच्याकडे देखील 2 घोडे. पण त्यांनी एक नॉर्मल रेंज मध्ये जी घोडी विकत घेतली होती, ती घोडी शो मध्ये फर्स्ट आली होती. तर मारवाडी घोडा घेताना तुम्ही त्याचं स्पेसिफिकेशन बघितलं पाहिजे ना, की त्याची किंमत काय सांगायला कोणी काही सांगतं. काही आजकाल तर तुम्ही बघितलं तर किमती तर खूप वाढलेल्या आहेत घोड्यांच्या. वाढल्या मीन्स माणूस बघून किंमत केली जाते. जसा माणूस येईल तशी त्याची किंमत असते. गरीब आला की त्याला कमी किंमत सांगतात, कुठला मोठा आला की त्याला किंमत जास्त सांगतात. तर तुम्ही मारवाड घोडा कुठूनही घ्या, फक्त घेताना त्याची स्पेसिफिकेशन बघा. त्याच्यात कट पॉइंट्स काय, तुमचं टार्गेट काय. मेन म्हणजे तुमचं जर टार्गेट असेल की तुम्हाला घोडा रायडिंग साठी युज करायचा आहे, तुम्हाला घोडा शो साठी युज करायचा आहे, तुम्हाला घोडा ब्रीडिंग साठी युज करायचा आहे, त्या परीने त्याचे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही बघून मग तो घोडा घ्या. घोडा घेतला की पहिली गोष्ट येते त्याचा सांभाळ. तर त्याचा सांभाळ कसा करता तुम्ही? सांभाळ करणं खूप कठीण आहे याचं. कारण एका घोड्याला जर ट्रेन करायचं म्हणलं तर आमचा 5:30-6 पर्यंत शेड्यूल चालू होतं. घोड्यांची ट्रेनिंग असते. जे नर घोडे आहेत ते 6 वाजता सगळे बाहेर ह्या पेडक मध्ये येतात. जे तुम्ही मगाशी जे बघितलं त्यांची लंचिंग, ही सकाळी 6 वाजता नर घोड्यांची चालू होती. 6 ते 7 पर्यंत नर घोडी इथं असतात. 7 नंतर आमच्या सगळ्या फिमेल्स ज्या होत्या त्या पण आपण काढल्या होत्या. त्यातल्या निम्म्या फिमेल्स आपण आणल्या होत्या. काहींची डिलिव्हरी झालेली आहे, काही आता ड्यूला आहेत, त्यामुळे आपण त्या आणू शकलो नाही. तर त्या मेरशी त्याच्यानंतर 7 नंतर आपण त्या फिमेलशी या ठिकाणी लंजिंग घेतो. त्यानंतर त्यांचं घिसाई आली, त्यांचं फिरवणं आलं, साफसफाई येते घोड्यांची, त्यांच्या खूर चेक करावं लागतात. त्यांना काही घोड्यांना औषध वगैरे असतं, काहींची दाना म्हणजे त्यांचं जे फीड असतं तो फिडिंगचा टाइम असतो. फीड झाल्यानंतर 1 तास 2 तासांनी आम्ही त्यांना कुट्टी देतो. कुट्टी म्हणजे आपलं कडबा कुट्टी जी असते, कडबा कुट्टी झाल्यानंतर मग दिवसभर मग त्यांचा शेड्यूल परत एक दुपारी परत फीडचा टाइम होतो, पाण्याचा टाइम होतो. संध्याकाळी देखील सेम तीच प्रोसेस असते. फीड, पाणी हे घोड्यांमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जपावं लागतं. एक वेळेस आपलं खाणं चुकलं तरी चालेल, खाण्याचा टाइम, पाण्याचा टाइम कधी चुकला नाही पाहिजे. कारण तो एक कोलिक म्हणून जो आजार आहे त्यात घोड्याचा, मी डोळ्यांनी बघितले जे मोठमोठे घोडे असतील चांगल्या लाईनीचे मोठ्या किमतीचे, त्या घोडे एक्सपायर झालेत, माझ्या डोळ्यापुढे एक्सपायर झालेले आहेत. तो कोलिक हा आजार असा असतो की घोड्यांचा आपल्याला एक पाणी टाइम टू टाइम नाही झालं, त्याचं फिडिंग प्रॉपर जर त्याला सगळं टाइम टू टाइम नसेल, त्याचा जर डाएट बिघडला की तो कोलिकचे चान्सेस वाढतात. बर, तुम्ही आता राज्य मुद्दा सांगताय की रोगराई, तर मला सांगा एकंदरीत तुम्ही रोगराईपासून आळा घालण्यासाठी नक्की काय काय करता? आळा घालण्यासाठी मी आता यांचे जे लसीकरण असतं ते टाइम टू टाइम करावं लागतं. दर वर्षाला जे लसीकरण करावं लागतं यांचं. लसीकरण केल्यानंतर यांच्या बाकी जे यांची आपण जिथे यांची ठेव आहे, त्यांची जी रूम आहे, त्या रूम मध्ये आपण बाकी कधी कधी आपण बघतो की कामगार जे असतात कधी कधी कामचुकारपणा करतात. कामचुकारपणा म्हणजे काय, तर साफसफाई नीट न करणे, त्यांना ज्यात पाणी पाजतो तो हौद, ती बादली ही रोज साफ करतात का नाही ते बघितलं पाहिजे. त्यांचं खाद्य ते चेक करून व्यवस्थित दिलं पाहिजे की बाबा
त्याला बुरशी तर नाही लागली ना, कुट्टी फ्रेश आहे का, ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे जसं आपण माणसाचं जसं आपण तुम्ही आम्ही आहेत जसं आपल्याला त्रास होतात सेम ते त्रास घोड्यांना पण होतात. आपलं शेड्यूल बिघडलं, दिनचरित्र बिघडलं, आपलं खाण्याचं सगळं दिनक्रम आपलं सगळं शेड्यूल आपलं जसं मिस होतं, आपल्याला जसा त्रास होतो तसाच त्रास त्यांना देखील होतो. माझं घोडा पाळताना त्याचं मेन म्हणजे त्याचं सगळं डाएट प्रॉपर असेल तर घोडा एकदम तुमचा प्रॉपर राहील. बरं, अजून एक प्रश्न घेतो, प्रेक्षकांना जाणं आवडेल. तुम्ही एवढे सुंदर सगळे घोडे आहेत, म्हणजे जवळजवळ तुम्ही देशातील सुंदर घोडे इथं आणलेत. घोड्यांनी तुम्हाला काय शिकवलं? घोड्यांनी एवढं शिकवलं, माणसावरती जीव लावण्यापेक्षा तुम्ही जनावरांवरती जीव लावा. कारण घोडे एवढे हुशार आहेत, आता तुम्ही बघितलंय घोड्यांना आपली एक फिलिंग्स कळतात. घोड्यांना तुम्ही जेवढा जीव लावसान, आपली बॉन्डिंग घोड्यांबरोबर एकदा झाल्यानंतर ते माझ्या आपल्या बरेचसे सबस्क्रायबर असतील ज्यांच्याकडे घोडे आहेत त्यांना देखील माहिती आहे, ज्यावेळेस तुमची घोड्यांची आणि तुमची बॉन्डिंग होईल ना त्यावेळेस घोड्यांचा लळा तुम्हाला आपोआप लागला जाईल. तुम्ही माणूस सगळ्यात विचित्र प्राणी या जगातला तसं पाहायला गेलं तर. आणि प्राण्यांना तर आपल्या जे मुख्य प्राणी आहेत त्यांना काही नॉलेज नसते, त्यांना एकच माहिती असते की माणसाने आपल्याला जीव लावला की आपल्याला त्याला जीव लावायचा. घोड्यांनी खूप काही शिकवलं, आता बोलायला शब्द कमी आहेत आपल्याकडे, पण घोड्यांकडनं खूप काही शिकायला भेटलं मला. आता माझ्या इथं या ठिकाणी माझी इथं रायडिंग स्कूल देखील चालू करणार आहे मी आता. बरेचसे लोक आमच्या इथले आहेत ज्यांना अपेक्षा आहे की इथं रायडिंग आम्हाला शिकायची. कारण या ठिकाणी रिंग मध्ये घोडे आणला तुम्ही मगाशी बघितलं तर क्राऊड किती होता, तर रोज क्राऊड असतो. तर लोकांची अपेक्षा आहे की आम्हाला रायडिंग शिकायची, तर त्यामुळे आम्ही इथं रायडिंग स्कूल चालू करतो आम्ही लवकरच. माझ्या मते एक 1 जानेवारी पासून आपण इथं रायडिंग स्कूल चालू करू. तुम्हाला नेतो ज्यावेळेस पहिला घोडा आणला त्यावेळेस आसपासच्या लोकांच्या रिॲक्शन काय आलं? मी तुम्हाला म्हणलो काय, आज मी घोडा आणला, कोणी 1 कोटीची गाडी जरी घेतली तरी लोक त्याला नाव ठेवतात. आणि मी घोडा घेतला तर साहजिक आहे, हसणारे हसले, विरोधक असतील कोण दुसरे असतील, हसणारे हसतात, बोलतात अरे याला घोड्याचा नाद आहे, काय करणार आहे. पण ज्यावेळेस मला घोड्याचा नाद लागला त्यावेळेसच माझे जे आमची आई नगरसेविका झाली. असं पण म्हणता येईल ना की घोड्यांमुळे मी आज जे काय ते घोड्यांमुळे असं पण म्हणता येईल. ज्यावेळेस माझी घोडी आली, माझी मस्तानी म्हणून घोडी आहे, ती घोडी आल्यावरती त्यानंतरच लगेच 3-4 महिन्यांनीच आमची आई नगरसेविका झाली. आता लोक किती मानतात किती मानत नाही हे मला माहित नाही. हसणाऱ्यांनी हसत राहावं, त्यांच्या हसण्याने मला अजून प्रेरणा भेटते की कोणतरी आपण म्हणतो ना टीका करणारा असन तर समजून जायचं की आपण चुकत नाही. पण जर कोण आपलं हसतच नसन, जर कोण काय बोलतच नसन की समजायचं आपली चुकी आहे. लोकांनी बोललं पाहिजे आणि हसलं पाहिजे. शौक आहे, मी माझा शौक पूर्ण करतो. कुणी काही जरी बोललं तरी मी तो करत राहणार आहे. सेकंड लास्ट प्रश्न, जे स्टड फार्मिंग आहे ते जर एखाद्या युवकाला करायचं असेल तर सुरुवात कुठून करावी? स्टड फार्म करायचं असेल तर माझं असं मत आहे की एक लहानसा स्वस्त जास्त पैसे न घालवता त्यांनी घोडा घ्यावा. त्या घोड्याकडनं त्यांनी सगळं घोडा कसा ट्रेन करायचा, काय करायचं हे प्रॉपर पहिलं 1 वर्ष त्याला सांभाळून ते सगळं शिकावं. ते शिकल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन घोडे घेऊन काय करायचं आपलं करिअर, घोड्यांमध्ये काय करणार आहे, ब्रीडिंग करणार आहे, शो खेळायचे, ब्रीडिंग करायची की रायडिंग करायची, हे त्याचा एम काय, ते एम लक्षात घेतल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीचा घोडे खरेदी करून पुढची प्रोसेस तशी केली पाहिजे. जाता जाता शेवटचा प्रश्न, हा व्हिडिओ कितीतरी तरुण मुलं बघतात. तुम्ही राजकारणात एवढं घराणं असून एवढं नाव असून तुम्ही शेतीतील विषय निवडला, घोडे सांभाळणे, तरुणांना काय सांगा? तरुणांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही किती जरी पैसा कमवला, तुम्ही किती मोठमोठ्या गाड्या घेतल्या, 1-1, 2-2 कोटीच्या गाड्यांमध्ये फिरला, पण जर तुमच्याकडे शेती नसेल, जर तुमच्या दारात जर एखादी बैल जोडी नसेल, आपण म्हणतो ना दारात एक पाहिजे खिल्लार जोड, त्यावेळेसच आपल्याला म्हणजे ती जी छाप असती ती 1 कोटीची गाडी पण देऊ शकत नाही. जर तुमच्या दारात जर एखादी बैल जोडी उभी करा आणि 1 कोटीची गाडी उभी करा, जो कुठला माणूस येईन पाहिला ते तुमच्या बैलांकडे बघतील, ते तुमच्या लाईफ स्टॉककडे बघतील, ना की तुमच्या पैशावरती काय तुम्ही जे उभं केले ते बघणार आहे. त्यामुळे माझं तरुणांना एकच सांगणं आहे की शेतीशी जो जोडधंदा आहे त्या धंद्यातच तुम्ही मोठं जात. किती मोठं संकट जरी आलं तुमच्यावर तरी कुठलाही शेतकरी कधी उपाशी मरणार नाही. जर त्यांनी व्यवस्थित जर तुम्ही करत गेले पुढे तर यात खूप मोठं फ्युचर आहे. शेतीला आणि मातीला
कधी सोडू नका, एवढंच माझं सगळ्या तरुणांना सांगणं आहे. धन्यवाद.